ने उत्तमरित्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आणलेली आहे। कर्फ्यू आपण लावलेला आहे, 144 कलम आपण लागू केलेला आहे आणि नागपूरमधील काही झोन्स जे आहेत त्या आपण त्या झोन्समध्ये आपण कर्फ्यू लावलेला आहे। परंतु ज्या पद्धतीने तिथे गाड्यांचं नुकसान केलेलं आहे, ज्या पद्धतीने तिकडे दुकानांचं आणि घरांचं नुकसान केलेलं आहे, काही काही ठिकाणी घराच्या आतमध्ये देखील काही लोक शिरली होती। तर अशा ह्या गंभीर बाबींच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिलेले आहेत। प्रश्न उपस्थित राहतो एक मिनिट सर प्रश्न उपस्थित राहतोय की भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी म्हटले की ते पोलिसांना अनेक ठिकाणी लोक फोन करत होते पण पोलीस तिथे जात नव्हते। नाही, त्या बाबतीतली माहिती मी देखील घेतली आहे माननीय आमदार महोदयांकडनं। त्यांचं म्हणणं आहे की साधारणतः 10च्या सुमारास सामान्य नागरिकांकडनं तिथले स्थानिक पी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न चालू होता। त्यांचा फोन बंद होता, त्यांच्याशी संपर्क त्यावेळेला होऊ शकला नाही। त्याचं कारण अजून समोर आलेलं नाही, लेकिन परंतु या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही केली जाईल आणि चौकशीच्या अंती जे कोण दोषी असतील त्या प्रत्येकावरती कडक कारवाई केली जाईल। कारण काय झालं, खरं कशामुळे घडलं नाही ते अजून नाही बघा, शेवटी सकाळच्या वेळेला तिथे एक आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर कुठल्याही पद्धतीचा वादविवाद न होता दुपारी पोलीस स्टेशनमध्ये काही लोक तिथे जमा झाली होती। सीपी साहेबांशी स्वतः त्यांचं बोलणं झालं होतं आणि वाद हा तिथे मिटला होता। दुपारनंतर 4-5 तासाच्या गॅप नंतर कदाचित काही लोकांनी हे प्लॅनिंग करून केलेलं असावं असा अंदाज आमचा आहे। अजूनपर्यंत शुअर आपल्याला सांगता येणार नाही, परंतु ज्या पद्धतीने हल्ले केलेले आहेत घरांवरती आणि गाड्यांवरती वगैरे, तर मधल्या 4-5 तासाच्या याच्यामध्ये कुठून प्लॅनिंग झालं, कोणी केलं, त्याचं ह्याची चौकशी पुढे व्यवस्थित करण्यात येईल। हिंसा की वजह अभी तक पता नहीं लग चुके हैं, लेकिन जरूर कुछ ही देर में इन्वेस्टिगेशन हमने चालू कर दिया है। अब तक टोटल 47 लोगों को हम लोग डिटेन कर चुके हैं। इसमें लगभग 12 से 14 हमारे पुलिस कर्मचारी इसमें इंजर है। कुछ उनको लिगामेंट टेयर हुआ है, कुछ उनको कुछ कट्स है और बाकी माइनर्स है। सिविल यहाँ पे सिविलियन सिर्फ 2 या 3 ही इंजर्ड है, वो भी बाकी सब जो है वो माइनर इंजरीज है। लेकिन इसका जो मूल कारण है वो बिल्कुल हम ढूंढेंगे। लगभग दोपहर के दरमियान ये जो पूरा इशू था वो ख़त्म हो चुका था। पुलिस स्टेशन में जो भी कंप्लेंट्स थी वो ले चुके थे, एफआईआर भी लॉन्च हो चुके थे। लेकिन फिर भी 5-6 घंटे के गैप के बाद में कुछ ग्रुप एक बाहर निकला और उन्होंने ये जो वैंडलाइजिंग जो किया है, ये बिल्कुल जो कायदा हाथ में लिया है उनको सबके ऊपर कड़क कार्रवाई की जाएगी। थँक यू। प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे फडणवीसांचे आदेश असल्याचं कदम यांनी म्हटलंय।